लय जणांना वाटत होतं आमचं जे रॅपचं शूट झालं ना, मेन म्हणजे तोच सीन ज्या टायमाला मी स्टेजवर रॅप म्हणत होतो त्या टायमाला नेमकं समोर कुणी बघायला होतं का नव्हतं. चला थांबा, आता मी तुम्हाला दाखवतो नेमकं मी स्टेजवर त्या असलो खाली नेमकं पब्लिक राहतं किती. संगमनेर डान्स स्टुडिओ वाल्यांनी हा कार्यक्रम ठेवला होता, एकदम भारी होता. आणि म्हणजे त्यांच्या स्टुडंटचे ना काही डान्सचे कार्यक्रम वगैरे होते. मग काय आपला सत्कार वगैरे केला त्यांनी. आणि मेन म्हणजे बिझनेस मध्ये ज्यांनी चांगलं आपलं नाव नामांकित केलंय ना ते म्हणजे गिरीश मालपानी सर सुद्धा होते तिथं. आणि सोबतच विशाल दादा आणि कादंबरी पण होती. पण मेन म्हणजे आपल्या टीमचं नियोजनच वेगळं होतं. त्यांना ना करायचं होतं रॅपचं शूट आणि त्याच्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात पण होणार होती. लेडीज फर्स्ट म्हणून कादंबरीनं कार्यक्रमाची सुरुवात केली. आणि त्यांच्या टीमचं पण असं ठरलं होतं का ज्या टायमाला कार्यक्रम निम्मा येईल ना मग त्याच्यानंतर मला स्टेजवर बोलून रॅप म्हणायला लावतील. मग काही इथं लहान मुलांचे डान्स पण सुरू झाले आणि त्याच्याच संग आपल्या ब्रँडेड पाशाने सुद्धा लय मदत केली आपल्याला व्हिडिओसाठी. सोबतच आपले काही फॅन्स पण येत होते आपल्या सोबत फोटो काढण्यासाठी. मग मला बोलवलं स्टेजवरती आणि त्याच्यानंतर काय मग आपलं रॅप म्हणायला सुरुवात केली, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन बार का. पण आणि त्याच्यासोबतच ना समोर भरपूर पब्लिक होती. आपली कॅमेरामॅन टीम सुद्धा एकदम परफेक्ट काम करत होती. आणि त्याच्यानंतर खाली जायचंच होतं पण ते म्हणलेत नाही तुमचं थोडंसं स्ट्रगल सांगा. त्यांना म्हणलं सगळं स्ट्रगल आपल्या ना स्वतः टार्गेट रॅप मध्ये जे अवेलेबल आहे युट्यूब वरती. स्टार्टिंगला तू कोणाला माहित नव्हतं का आपला महेश दादा पण सोबत आलेला आहे आणि त्याच्यासोबत फोटो काढायला सुद्धा डायरेक्ट गर्दी झाली होती. तुम्हाला जर सगळं हे बघायचं असेल ना का शूट नेमकं कसं झालं युट्यूब जाऊन आदित्य डेरे टाका, नाही तर स्वतः टार्गेट बघा पण आपलं रॅप बघून घ्या. पेट्रोल टाकून फेऱ्या मारत्या गावावर 7 पिढ्या घेईल एवढा 7-12 नावावर. विकायचं दुनियात तर किंमत लागते कारण नावाचं ब्रँड करायला हिंमत लागते. स्वतःच्या दम म्हणून दुनिया मानते. माझ्यावर नाव बोट होतं ज्यांचे खायचे वांदे. माझ्या मागं विरोध समोर वावाचे